हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण चाललो आहोत दुबई मॉलमध्ये आणि तिथे जाऊन आपण काय करणार आहोत, काय ॲक्टिव्हिटी करणार आहोत, ते लवकरच मी तुमच्यापर्यंत शेअर करते. मॉलच्या एंट्रीज खूप साऱ्या आहेत. एका एंट्रीच्या इथे इथे रेनी ज्वेलर्स आहेत आणि ते सुष्मिता सेनचं ज्वेलरीचं एक शॉप आहे. खूप छान असं कलेक्शन आहे त्यांच्या इथे. आणि आजचं आपलं डेस्टिनेशन आहे द वर्ल्ड फेमस दुबई अक्वेरियम आणि अंडर वॉटर झू. तुम्ही सुद्धा जर व्हिजिट करायचा विचार करत असाल तर थोडक्यात इन्फॉर्मेशन देते. तिकीट अप्रॉक्सिमेटली एलडी 150 टू 300 आहे आणि ते डिपेंडिंग अपॉन पॅकेज आहे. तुम्हाला कसं पॅकेज घ्यायचं आहे आणि हे लोकेटेड आहे दुबई मॉलच्या ग्राउंड लेवलला. मॉलमधून सुद्धा तुम्हाला थोडी-थोडी दृश्य बघायला मिळतात. आणि हे दुबई अक्वेरियम जगातल्या सर्वात मोठ्या अक्वेरियमपैकी एक आहे. इमॅजिन करा ग्लास टँक दॅट्स 51 मीटर्स लाँग, 20 मीटर्स वाईड आणि 11 मीटर्स हाय. एक भलं मोठं ग्लास टँक आणि यामध्ये आहेत 3,300 पेक्षा जास्त मरीन ॲनिमल्स, सँड टायगर शार्क, गेन ग्रुपर्स, रेस आणि बऱ्याच कलरफुल फिशेस. आणि इथलं मेन अट्रॅक्शन आहे या भव्य दिव्य ग्लास टँकमध्ये थाउजंड ऑफ फिशेस, शार्क्स आणि स्टिंगरेज. हे टँक आहे अल्मोस्ट 10 मिलियन लिटरचं. इमॅजिन करा किती ह्यूज असणार. सगळ्यात भारी म्हणजे इथे वर्ल्ड लार्जेस्ट कलेक्शन आहे, जे सॅन्ड टायगर शार्क्सचं. आता आपण चाललोय अंडर वॉटर टनलमधून. हे टनल 48 मीटर्स लांब आहे आणि इथून चालताना 270 डिग्री व्ह्यू मिळतात. बाय द वे इथे फक्त बघायचंच नाही, तुम्ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण करू शकता. जसं की केज स्नॉर्कलिंग, शार्क डायव्हिंग, ग्लास बॉटम बोट राईड. तुम्ही टँकमध्ये ॲक्चुअल केजमध्ये स्नॉकल करू शकता. डायरेक्ट शार्कसोबत डायव्हिंग करू शकता. किती थ्रिल अनुभव आहे. आणि जर तुम्ही ॲडव्हेंचरस मूडमध्ये नसाल, तर सिम्पली रिलॅक्स आणि एन्जॉय द मरीन. आणि आता ॲक्वेरियम नंतर आपण जातोय अंडर वॉटर झूमध्ये. इथे 3 झोन्स आहेत. रेन फॉरेस्ट, रॉकी शोर, लिव्हिंग ओशन. आणि आता आम्ही जात आहोत ग्लास बॉटम बोट राईडमध्ये. खूप मस्त असा अनुभव होता. खूप युनिक असा एक्सपिरियन्स होता, जो आम्ही घेतला.
खूप विविध प्रकारचे असे फिश तुम्हाला बघायला मिळतील तिथे. आणि लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी खूप छान असं एडव्हेंचर आहे हे आणि हे तुम्ही नक्की अनुभवायला हवं. या बोटमध्ये बसल्यानंतर गाईडकडून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली जाते. फिशबद्दलचं वेगवेगळं इन्फॉर्मेशन जसं की किती इयर्स जगतात, काय खातात आणि कोणत्या प्रकारचे फिश आहेत, त्यांचे नाव काय आहे? असं वेगवेगळे इन्फॉर्मेशन दिली जाते. या रॉकी शॉर्टमध्ये खूप सारे पेंग्विन्स होते, क्रॅब होते, वॉटर रॅट्स होते. खूप छान सगळं आम्हाला बघायला मिळालं.
इथे एकदम क्यूट पेंग्विन्स आहेत. जर तुम्ही लकी असाल, तर फीडिंग सेशन पण बघायला मिळेल तुम्हाला. खूप छान असा एक्सपिरियन्स होता, की ते छान क्यूट आहेत ते. मला त्यांचं वॉक ते करतात ते खूप आवडतं. खूप छान वॉक करतात ते. ही वॉटर बोट आहे, ज्यामध्ये आम्ही बसलो होतो आणि ती पूर्ण ट्रान्सपरंट असते आणि तिथून तुम्ही पूर्ण अ, अ, फिशचा व्ह्यू बघू शकता. वेगवेगळे फिश आहेत आणि त्याचं इन्फॉर्मेशनसुद्धा तो गाईड तुम्हाला देतो. कोणत्या-कोणत्या प्रकारचे फिश आहेत, त्यांचं काय कसं राहणीमान आहे, ते कसे राहतात, काय खातात, किती वर्ष जगतात, या सगळ्या इन्फॉर्मेशन तिथे दिल्या जातात. एज्युकेशनल वाईज खूप छान अशी ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर आम्ही इथे फिशला फीड केलं. खूप छान एक्सपिरियन्स होता. फिशेसना फीड करायचा. मी, अधिराज, सुमित आम्ही तिघांनी सुद्धा इथे फिशना फीड केलं. आणि हे शार्क्सचे एग आहेत. आणि ते एक पूर्ण ट्रान्सपरंट आहे. त्याच्यातून आपल्याला दिसू शकतं सगळं. सो हे पण मी फर्स्ट टाईम बघितलं. पॅकेजमध्ये तुम्हाला स्नॅक्ससुद्धा काही 60 और 30% तुम्हाला तो ऑफ मिळतो. सो तुम्ही इथे आतमध्ये स्नॅक्सचा पण आनंद घेऊ शकता. छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासुद्धा करू शकता. आणि यानंतर आपण बघणार आहोत खूप मोठा असा क्रोकोडाईल. खूप छान होता तो 5 मीटर्स लांब आहे आणि त्याचं वजन अप्रॉक्सिमेटली 750 केजी आहे. त्याच्यापेक्षा जास्त आहे. खूप मस्त होता आणि इमॅजिन करा त्याचं माउथ किती ताकदवान असेल. एकदम पॉवरफुल जॉ. खूप मस्त अनुभव.
आणि हे आहे क्रोकोडाईल झोन. इथे क्रोकोडाईल त्यांनी ठेवले आहेत आणि इथे एक ऑस्ट्रेलियन सॉल्ट वॉटरमधला क्रोकोडाईल आहे, जो 5 मीटर्सचा आहे आणि खूप भला मोठा आहे तो, जो फर्स्ट टाईम मी बघितला होता लाईफमध्ये आणि तो शांत झोपला होता. आम्ही त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, बट तो लास्ट मोमेंटला थोडासा उठला. खूप वेगवेगळे कलरफुल असे फिश आहेत आणि जे की तुम्ही कधी बघितले सुद्धा नसतील. हे जेलीफिश होते आणि त्यांच्या टँकमध्ये तिथे बटन होते, जे की तुम्ही बटन प्रेस करून तुम्ही त्या टँकचा कलर चेंज करू शकता. खूप छान ॲक्टिव्हिटी होती ही लहान मुलांसाठी. अधिराजने तर खूप मजा केली. सर्व झोन्स हे फिरून झाल्यानंतर इथं सोव्हिनियर्ससाठी खूप छान असं शॉप आहे, जे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी बाय करू शकता. तुमच्या पॅकेजमध्ये 60% ऑफ असतो आणि एका प्राईस लिमिट नंतर ते तुम्हाला पे करायला सांगतात. तर अशा प्रकारे इथे आम्ही अधिराजसाठी एक बबल्सचा शार्क घेतला आणि एक छोटा मॅग्नेट होता शार्कचा, तो घेतला. ओव्हरऑल खूप छान असा एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर आम्ही मॉलमध्ये थोडंसं फिरलो. मॉल खूप ह्यूज आहे, तुम्हाला माहितीच आहे. सो तो पूर्ण कव्हर करणं पॉसिबल नाहीये. फूड कोर्टमध्येच इथे एक खूप छान असं खेळायला कॉर्नरमध्ये एरिया होता. तिथे अधिराजने खूप छान मजा केली. वेगवेगळे कार्स होते, फायर ट्रक होता, जो की त्याचा फेव्हरेट आहे आणि तिथे खूप छान मनसोक्त त्यांनी एन्जॉय केलं. इट्स परफेक्ट फॉर फॅमिली, फ्रेंड, कपल अँड स्पेशली किड्ससाठी. एज्युकेशन आणि फन दोन्हीही परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. नेक्स्ट टाईम तुम्ही दुबईला आलात तर हे प्लेस स्किप करू नका. पण मी तुम्हाला एक माझं पर्सनल मत सांगेन, की मला सी वर्ल्ड हे खूप आवडलं कंपेअर टू दुबई एक्वेरियम आणि मी रेकमेंड करेन, की तुम्हाला जर एक्वेरियम बघायचं असेल, तर तुम्ही सी वर्ल्डला व्हिजिट करा आणि असा होता आमचा अनुभव. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटू एका नव्या डेस्टिनेशनवर. टिल देन कीप स्माइलिंग, कीप ट्रॅव्हलिंग. बाय बाय.